सकाळ सकाळी साधू आला होता माझ्याकडे, लय बडबड करत होता. तर हाय फ्रेंड, मी शिवकन्या. तर लय बडबड करत होता कारण त्याला जायचं होतं दुकानला. मला म्हणत होता की चला आपण जाऊन दुकानला बिस्किट जाऊन आणू, कुरकुरे आणू. त्याला प्यायचं होतं चहा म्हणून म्हणत होता की चल बिस्किट आणायला जाऊ. म्हणून लय लाडीगोडी लावत होता. नंतर जाऊन बिस्किट आणलं. मग बसलो होतो आम्ही दोघं पण चहा प्यायला. मम्मीचा होता उपास. मग मम्मीला म्हणत होता शेव खा शेव खा. मम्मीनं म्हणली की नको, माझा उपास आहे, मग तू चहा पी म्हणत होता. असं मम्मीला लय शानेवानी बोलत होता. कुठने ते काय आणायचं एवढं डोक्यात. मग नंतर मम्मी पूजाही करत होती, घटाला माळही घालत होती. मग आदू पण आणि बाबू पण बसला होता. बाबू बसला होता साईडला मम्मीच्या, आणि आदूचं तर काय नसतं नखरेच चालू होते. आई कुठून आणली, कशाला आणलीस, लय काय काय बोलत होता. तर आज मम्मी चंदनाची माळ घालत होती. आणि इकडं दिवचं तर काय वेगळंच रुसून बसला होता. का बरं की काय झालं म्हणल्यावर सांगतच नव्हता. मग भैया येत होतं बाहेरून पाणी घेऊन. मग ते भैयाला बघत बसलं होतं. म्हणलं काय झालं म्हणलं तर सांगतच नव्हतं. मग नंतर भैयाला पाहिजे होते पैसे. मम्मी आधी जोगा म्हणून मग मम्मी काय त्याला पैसे काय देत नव्हते म्हणून लय लाडीगोडी लावत होतं. आणि इकडे तर काय बाबू पवनकडनं जातच नव्हते, त्याच्यासोबतच दिवसभर त्याच्यासोबतच होतं. तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.